भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुनश्च खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानं मोहिते पाटील गट प्रचंड नाराज झालाय। मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमधून बंडाचे निशाण फडकले जाण्याची शक्यता वर्तवली जात असून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाण्याची डेअरिंग मोहिते पाटील करतील का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। धैर्यशील मोहिते पाटील हे यंदा माढा लोकसभा भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मागील 2 वर्षापासून त्यांनी त्या पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील यांनी तयारी केली होती आणि निश्चित ही उमेदवारी धैर्यशील भैयांनाच मिळेल असा विश्वास मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांना होता। त्यासाठी खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्य आणि केंद्र स्तरावर प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं। परंतु करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, माळशिरस आमदार खुद्द राम सातपुते हे सर्व रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी असल्यानं भाजपाने निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे। परंतु आता मोहिते पाटील गट प्रचंड संतापलाय। आता नाहीतर कधीच नाही अशा भूमिकेत असून रविवारी शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।